हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय सान्वी फॅशन यूट्यूब चॅनल. 40 नंतर महिलांना कधी कधी साडी ही नकोशी वाटते आणि कधी कधी साडी घातल्यानंतर जसं लूक हवं आहे तसं मिळत नाही. एखाद्या वेळेस साडी घेण्यासाठी दुकानात गेलो की ती साडी आवडताच आपण घेऊन घेतो, मात्र ती साडी घरी आणल्यानंतर घातल्यानंतर ती एकदा अंगात फुगणारी किंवा व्यवस्थित दिसत नाही. मग ही आपल्या वयाची चूक नसते, तर ही चूक असते आपण साडी निवडण्याची. कधी कधी साडी ही दिसायला खूप सुंदर आकर्षक असते, मात्र त्याचं फॅब्रिक हा चांगला नसतो. त्याच्यामुळे ही साडी अंगात फुगते, घसरते आणि त्याच्यामुळे देखील आपल्याला याचं लूक चांगलं मिळत नाही. तर 40 नंतरच्या महिलांनी कशा प्रकारच्या साड्या निवडाव्यात आणि कोणत्या साड्या चुकूनही निवडू नयेत, हेच या व्हिडिओत दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि अजूनही सान्वी फॅशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच ट्रेंडिंग फॅशन व्हिडिओ पाहण्याकरिता बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर 40 नंतर 35, 40, 50 नंतरच्या महिलांना साडीमध्ये कम्फर्ट वाटावं, कम्फर्ट फील व्हावं आणि ती साडी अगदीच आकर्षक दिसावी आणि ती साडी नेसल्यानंतर आपण वयापेक्षा कमी दिसावं असं प्रत्येक महिलेला वाटत असते. मात्र कधी कधी आपल्या निवडीमुळे आपण साडीची निवड चुकीची करतो आणि त्याच्यामुळे आपलं वय देखील त्या साडीमध्ये असं जितकं आहे त्यापेक्षा जास्त दिसतं. सोबतच ती साडी व्यवस्थित आपल्याला नेसता देखील येत नाही. मग आपल्याला साडीची निवड कशी करावी, कुठला फॅब्रिक असावा, तर साडींमध्ये खूप फुलणारी आणि खूप कडक अशी साडी कधीही निवडू नका. खूप फुलणारी कडक असलेली साडी ही आपल्याला व्यवस्थित लूक हे देत नाही आणि म्हणून आपलं लूक हे बिघडतं. म्हणून आपल्याला साडी निवडताना हे नेहमी सिल्क पॅटर्नमध्ये तुम्ही साडी निवडावी. महेश्वरी पॅटर्न हे खूप छान पॅटर्न आहे. 40 नंतरच्या महिलांसाठी अगदी परफेक्ट पॅटर्न आहे महेश्वरी पॅटर्न. हे महेश्वरी पॅटर्न ज्यावेळेस आपण निवडतो तर याला काठपदर आणि ही साडी लाईट वेटेड असते. याचं फॅब्रिक देखील सॉफ्ट असतं, नेसायला देखील इझी जाते. तर महेश्वरी साडी, सिल्क साडी आणि लिनन साडी हे साड्या खूप छान दिसतात. कॉटनमध्ये देखील साड्या ह्या खूप छान दिसतात. कॉटनची साडी निवडताना हे तुम्हाला सिल्क कॉटनमध्ये निवडावी, जेणेकरून याचा फॅब्रिक सॉफ्ट असतो. सिल्क कॉटन साडी तसेच माहेश्वरी कॉटन साडी ह्या देखील खूप छान लूक आपल्याला देतं, नेसायला देखील इझी असतात आणि अगदी दिवसभर आपण वेअर करून राहू शकतो, कारण या लाईट वेटेड साड्या. आपण फॅब्रिक निवडताना खूप जॉर्जेटचं फॅब्रिक निवडलं किंवा तुम्ही सिल्कचं फॅब्रिक निवडलं तर ह्या साड्या देखील घसरणाऱ्या असतात, चोपून बसतात. मात्र हे घसरणाऱ्या असतात, सतत त्याच्याकडे पदर वगैरे आपल्याला व्यवस्थित करावा लागतो. तर या साड्या निवडताना आपल्याला सिल्कमध्ये पाहिजे असेल तर कॉटन सिल्क, लिनन सिल्क या साड्या खूप छान दिसतात. तर तुम्ही कॉटन आणि लिनन सिल्क साडी निवडू शकता. याने तुम्हाला तुमचं वय देखील जास्त दिसत नाही. साडी निवडताना प्रिंटेड साडी आवडत असेल तर खूप मोठमोठ्या असलेल्या प्रिंट निवडू नका. याच्या प्रिंट अशा बारीक आणि फ्लोरल प्रिंट असेल अशा बारीक फ्लोरल प्रिंटेड साड्या तुम्ही निवडू शकता, जेणेकरून तुम्हाला या साड्या खूप स्टँडर्ड आणि हाय क्लास लूक देईल. खूप मोठमोठ्या प्रिंट असलेल्या साड्या निवडल्याने आपल्याला त्या उठत नाही आणि आपल्याला त्याचं लूक देखील हवं तसं मिळत नाही. म्हणून बारीक प्रिंटेड साड्या ह्या स्टँडर्ड दिसतात आणि सिम्पल सोबर दिसतात. तर साडी निवडताना अशा पद्धतीच्या 40 नंतरच्या महिलांनी साड्या निवडल्या तर तुम्हाला चांगलं लूक मिळेल. तर अशा साड्या तुम्ही नक्कीच निवडा आणि सिल्क जॉर्जेटमध्ये निवडताना ह्या घसर तुम्हाला सांभाळणं होत असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता. मात्र त्यामध्येच ऑप्शन आहे आपल्याला सिल्क कॉटन, हा बेस्ट ऑप्शन आहे. महेश्वरी पॅटर्न प्रिंटमध्ये बारीक प्रिंट आणि फ्लोरल प्रिंट घेताना देखील बारीक फ्लोरल प्रिंट तुम्ही इथे घेऊ शकता. तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल, लाईक शेअर करा.